राजेशजी मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आज सत्कार करावा. रोहितजी विचारे साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती राजेशजी मोडक यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. गेल्या वर्षी जी प्रीमियर लीगची स्पर्धा झाली होती खालापूरची ग्रामीणची, त्या स्पर्धेमध्ये जी ट्रॉफी त्यांनी आणली होती त्या ट्रॉफीची चर्चा सातत्यानं संपूर्ण वर्षभर झाली. खूप खूप धन्यवाद रोहितजी विचारे साहेब. आपलं मुख्य मंचावरती सन्माननीय आसवले साहेब उपस्थित आहेत. प्रसादजींना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. चला मॅच चालू करा. सन्मानित करण्यात येते आसवले साहेबांना प्लेअर ऑफ द मॅच स्कोरर. तदनंतर स्वप्नीलजी मोगारे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रोहितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहितजी पाटील साहेबांचा आपण सत्कार करावा. स्वप्नील मोगारे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते रोहितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. सूरज चव्हाण राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 6 बॉल 14 धावांची खेळी. महत्त्वपूर्ण क्षणाला 9 धावांची आवश्यकता होती 2 बॉलमध्ये, त्या त्याने बनवल्या. विनंती सूरज चव्हाण आपण मंचावरती यावं. सूरज चव्हाण आपण मंचावरती यावं. रोहितजी विचारे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. मंचावरती यावं. सूरज चव्हाण ऐन मोक्याच्या वेळी त्याने साकारलेली इनिंग आपल्या टीमसाठी फार महत्त्वाची आहे. वेणगाव गावचा हा खेळाडू आहे. सूरज चव्हाणसाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येत आहे. डावाला इथे सुरुवात झाली. मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. शक्यता फार महत्त्वाची आहेत या मॅचमधील. पॉसिबिलिटीज, प्रोबॅबिलिटी, कारण रन रेट जिथे असतो तिथे प्रोबॅबिलिटी फार महत्त्वाची असते. अभिनंदन सूरज चव्हाण. विनंती आहे विश्वासजी शेंडे साहेबांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय. अमोल थोरवे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करावा. विश्वासजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी थोरवे यांच्या शुभ हस्ते आपण विश्वासजी शेंडे साहेबांचा सत्कार इथे करतोय. पहिलं षटक गोलंदाजी अमोल चव्हाण. पहिल्याच मॅचमध्ये श्री 11 बादशाह या टीमसाठी अर्धशतक. अमरशेठ मिसाळ, नरेंद्रजी गोमारे साहेबांचा हा संघ, त्याच्या विरोधात सूरजजी गुरव यांचा संघ. अमोल चव्हाणने घेतले ते विकेट. पहिला धक्का दिला अधिराज 11ला. स्वागत करतो या मुख्य मंचावरती. आमचे पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय गुरुनाथजी गुमारे साहेब. सिद्धेश थोरवे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी गुमारे साहेबांचा सत्कार करावा. सिद्धेश थोरवे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी गुमारे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. अनेक मंडळी या सामन्याचा आस्वाद घेत आहे, KPLचा आस्वाद घेत आहे, परंतु या जाऊया आपण. हा सामना फार महत्त्वाचा आहे या ग्रुपमध्ये. अगोदरच्या मॅचमध्ये दोस्ती ग्रुप जिंकला आहे. पुढचा सामना त्यांचा एक बाकी आहे. नेक्स्ट मॅचवरती देखील जेवढं लक्ष तेवढे या मॅचवरती आहे. अधिराज 11 संघाने 3 सामने जिंकलेत, परंतु त्यांना ठाऊक आहे जर का इथे समोरचा संघ अर्थात श्री 11 बादशाह संघ जर का जिंकला आपल्या विरोधात तर ते देखील 3 सामने जिंकतील. जांजे ब्रदर्सने देखील 2 जिंकलेत, म्हणजे पुढचा सामना जर जांजे ब्रदर्सने जिंकला, परास्त केलं तर मात्र ते पण 3 जिंकतील. मजा आहे. 2 मॅच फार महत्त्वाचे आहेत. असंच व्हायला पाहिजे तरच KPLची मजा आहे. चला या आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल. भोसलेंची शब्दांची तलवार अर्थातच जयजी भोसले यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया. धन्यवाद. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूवरती. समीरजी सोमने सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या आधीच्या मॅचमध्ये जिथे मयुरेशजी कदम सरांचा आवाज तुम्ही ऐकलात.
महत्त्वपूर्ण ही मॅच. एका बाजूला अधिराज 11 या टीमने 3 सामने जिंकलेले पाहायला मिळालेत आणि महत्त्वपूर्ण या लढतीच्या दरम्यान श्री 11 बादशाह वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट खेळते. संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीची कामकाज करतोय. हा बॉल खोलात टाकला वेगाने. पुनरागमन चांगलं राहिलं या षटकाच्या दरम्यान अमोल चव्हाणचं, कारण जिथे या षटकामध्ये धावा खर्च केल्या पंचांकडे अपील करण्यात आली आहे. DRS घेतलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथे करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काय निर्णय येईल पाहावा लागेल. क्लोज कॉल आहे. या आपण आमचे तिसरे पंच आमंत्रित करूयात, सूर्यकांतजी आढाव सर. आणि ठाणे संघाची संभावित यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. केतन मात्रे या टीमला मात्र लीड करतोय. भावेश पवार देखील या संघात आहे. ओमी केनी देखील या संघात आहे. सूरज केणे भन्नाट फॉर्ममध्ये आहे. हिमांशू पाटील आहे. त्याचबरोबरीने अनेक तारे सितारे 15 खेळाडूंची संभावित यादी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे शेवटच्या रात्रीमध्ये गर्दी होणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि शेवटच्या रात्रीमध्ये युवा सेना प्रमुख अर्थातच कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांची देखील उपस्थिती या KPL मध्ये आपल्याला लाभेल. येस, ती मॅच इतकीशी इम्पॉर्टंट होईल कारण प्रेक्षणीय लढत आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळणार. कारण पवन केणे त्याचं प्रतिनिधित्व करतोय, केतन मात्रे पाहायला मिळणार आहे, ओमी केणी असेल, प्रत्येक खेळाडू मग चांगल्या रीतीने जिथे आपण या प्रेक्षणीय लढती पुढे येत असताना पाहायला मिळाल्या. ठाणे आणि रायगड या दोन संघांदरम्यानची लढत एक प्रेक्षणीय लढत, एक एक्झिबिशन मॅच म्हणून पाहायला मिळणार आहे. ती कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण 7व्या पर्वामध्ये पाहणार. परंतु हे जे 7वं पर्व आहे ना समीर सर, यावरती कर्जतकरांनी गर्व केलाय. आणि का गर्व करू नये, कारण दिवस आणि रजनीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तालुका वाईजमधून येणाऱ्या प्रीमियर लीग जितक्या स्पर्धा आहेत ना संपूर्ण महाराष्ट्रभर, त्यापैकी एक मात्र अशी स्पर्धा आहे की दिवस आणि रात्रीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. आणि याचा मान सन्मान बहुमान या स्पर्धेला लाभत असताना आपण पाहिला. KPL 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो, अनुभवतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन जपणारी स्पर्धा आज या 7व्या पर्वामध्ये देखील त्या स्पर्धेची उत्कंठा निश्चितच प्रत्येक कर्जतकरांना असते. डिसिजन पेंडिंग आहे. स्वतः शशीजी साटम सरांना आपण पाहतो, इज अ लेजंड क्रिकेटर. एक चांगल्या दर्जाचे क्रिकेट जे काही जुने जाणगे खेळाडूंपैकी नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये असणारे अग्रस्थानी ते शशीजी साटम सरांना आपण पाहतोय. खेळाडू असेल तो नॉट आउट. एवढ्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अजय 2 बॉल फेस केलेत, एक धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संदेश चाकरेला आपण पाहतोय, चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्याचा मागील मॅच मध्ये राहिला होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे, हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काउंटर अटॅक तो जणू काय करतो. प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक गोलंदाजांवरती हावी ठरण्याचा प्रयत्न त्याने नेहमीच केला प्रत्येक मॅचच्या दरम्यान. धावफलकावरती 3. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या पावप्लेच्या षटकामध्ये कंजूसी भरी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. नामोहरण केलं गोलंदाजांनी फलंदाजांना. आदरणीय प्रसाजित तुर्वे साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 बॉल 3 षटकार पाहायला मिळतील का? सामना इथे तितकासा शांत वातावरण आहे आणि या शांत वातावरणाला अशांत बनवेल का? स्ट्राईक एंड वरती आहे तो संदेश, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा छोटे खाणीचा असणारा भूषण गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. नाहीतर एक उंचपुरासा गोलंदाज पाहायला मिळतो. अर्थात भूषण मुर्गे आला गोलंदाजी मार्क वरती. या गोलंदाजाकडे तितकीशी वैविध्यता आहे, परंतु या मॅच मध्ये कशा दाटीने तो गोलंदाजी करेल. राईट समोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन यावेळेला मोठा फटका. तोले जंग फटकेस बाजीसाठी जाणला जाणारा संदेश
करण्याचं काम, एक वेगळं वलय तयार करण्याचं काम संदेश ठाकरेने निश्चित केलंय दोन्हीही KPL मध्ये. षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता, उजव्या एसीच्या बाहेर होता, रूम दिला होता आउटसाइड ऑप्शन लोअर फुलटोस म्हणून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. धाव मात्र मिळत नाहीये. एका छोट्याशा गावाची ओळख बनलेला खेळाडू संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 बॉल त्याने फेस केलेत, 8 धाव संख्येवरती तो नॉट आउट खेळतोय आणि आज एक अविश्वसनीय खेळी त्याच्या बॅटमधून साकारत असताना आपण पाहिले. महत्वपूर्ण भूमिका त्याने अदा केली आहे. स्विच हिट, मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. संदेश ठाकरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. रोहितजी पाटील साहेबांचं देखील पारितोषिक आहे. आणखी एक षटकार मारला तर 1000. रोहितजी विचारे साहेबांचं देखील पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. संगम बोराडे यांनी ते सांगितलंय की संदेश ठाकरेच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. विश्वास शेंडे साहेब यांच्या वतीने देखील सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक, 2000 रुपयांचं कॅश प्राइज. दमदार दमदार क्रीडा स्पर्धा KPL आणि त्यामध्ये पारितोषिकांचे बरसात. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संदेश ठाकरे, मॅच बॉल आलाय. अंपायर्स मॅच बॉल आलाय, अर्थात षटकार पाहायला मिळाला. 15 धाव संख्येवरती जिथे धावफलक पुढे सरकत असताना संदेश ठाकरे, ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. आणि हेच सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट करतोय. 15 धाव संख्येवरती धावफलक संघाचा आहे, तर तो वैयक्तिक 14 धाव संख्येवरती खेळतोय. एक पात्री अभिनय त्याने केलाय. पुढचा बॉल पुढे सरकला, डाऊन द ग्राउंड खेळला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक नाही आहे, ऑफ ड्राईव्ह करत असताना एक्सलेंट प्लेसमेंट. दमदार असं कार्य आमदार साहेबांचं आपण दोन्ही तालुक्यात पाहतो. आणि संदेश ठाकरे यांनी स्टेजवरती षटकार मारला तर प्रसादजी थोरवे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय, परंतु त्याच्याकडून होती चुकी. लॉंग शॉट क्षेत्रामध्ये धावा मिळतील त्याच्यावर. अडीच वाजता हे लांब लचक षटकार मारत होते बाउन्स मिळून. म्हणजे खेळपट्टी पहा किती टणक आहे. खेळपट्टी तुम्हाला 5च्या 5 दिवस रात्रीमध्ये अशीच पाहायला मिळेल. गोलंदाजांना देखील बाउन्स मिळतोय, त्यांना साथ मिळते. आणि आउटफील्ड पाऊस पडल्यानंतर देखील आउटफील्ड ओली दिसते, परंतु ते चेंडू कधीच थांबलेला नाहीये. फक्त एकाच ठिकाणी एक पॅच आहे, तो भरण्याचा आम्ही आवर्जून प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये आम्ही थोडे अशक्य होत. परंतु संपूर्ण क्रीडांगण मला असं वाटतंय पांढरा शर्ट पाहावा, काळा डाग पाहू नये. जी मेहनत या संपूर्ण आयोजकांनी केलेली या क्रीडा संकुलासाठी दिवस रात्र जी मेहनत केलेली ती मात्र इथे सफल होत आहे. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमोल चव्हाण, पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. आता मात्र हे द्वंद्व युद्ध जे आहे ना, हे पाहण्याजोगे राहणार आहे. एक लेफ्ट हँडर बॅटर संदेश ठाकरेला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, तर त्याच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडर गोलंदाज ज्याने पहिल्या षटकामध्ये कंजूसीभरी कामकाज केलं आणि केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या, तो गोलंदाज. यावेळेचा बॉल वेगाने टाकला, पंचाकडे अपील करण्यात येते. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात, परंतु अपघात इथे झालेला नाहीये. एकेरी धाव इथे प्राप्त झालेली नाहीये, अर्थात डॉट बॉल आलाय. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आयोजकांनी केलेलं हे आयोजन अगदी दैदिप्यमान, नीटनेटकसं आणि दर्जेदार पाहायला मिळालंय. परंतु आपण या मैदानाचा त्याच वेळेला चेंडूचा किंबहुना खेळपट्टीचा या साऱ्यांचा वाहवा करत असताना मी कर्जतच्या खेळाडूंचाही गुणगौरव करेन, वाहवा करेन.
स्तुती करेन ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी केला आहे. आजच्या दिवसामध्ये संदेश ठाकरे असेल, त्याच वेळेला अमोल चव्हाणची बॅटिंग असेल, सौरभ बाबरेची बॅटिंग असेल, एंटरटेन केलं आहे आजच्या या दुसऱ्या दिवसाला KPLच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये येणारी एकेरी धावसंख्याची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती आहेत. तितकासा इम्पॅक्टफुल राहिला नाही मागील मॅचमध्ये. प्रेम 11 संघाचा ज्या पद्धतीने कर्णधाराची भूमिका बजावत असताना ज्याच्याकडे संपूर्ण आता KPLचं लक्ष राहिलं त्या खेळाडूच्या माध्यमातून तितकासा परफॉर्मन्स झाला नाही. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अप्स अँड डाऊन्स येतच असतात या खेळामध्ये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हे द्वंद्व युद्ध जिंकलंय अमोल चव्हाणने. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल लोअर फुल टॉस बनवला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑनला एक चांगला झेल ज्या ठिकाणी अतुल लोंगलेने टिपला. खेळाडू बाद होतोय. अर्थात 9 बॉल आणि 22 धावांची खेळी संदेश ठाकरेची संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे आपण पाहतोय ना 4थ्या क्रमांकावरती कल्पेशला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदरणीय प्रसादजी तुर्वे साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉलवरती 3 षटकार किंबहुना 3 बॉलवरती 3 विकेट जर जो खेळाडू घेईल ना त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अर्थात खेळ जिंकला पाहिजे, खेळ भावना विजयी झाली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. या खेळाडूची कामकाज जो राहिला ना किंबहुना एक 3 डायमेन्शन प्लेअर कसा असावा, संपूर्ण आता एक फुल पॅकेज क्रिकेटचं की ज्या खेळाडूकडे असणं गरजेचं राहतं ना ते अमोल चव्हाणमध्ये पाहायला मिळाले. दुसरे षटक तो हाताळतोय. 5 जिथे 6 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्यात, आघाडीला येऊन बॅटिंग देखील करतो. अर्थात 3 डायमेन्शन प्लेअर आपण पाहिलं ना त्याची संपूर्ण आता भूमिका या खेळाडूने अदा केली आहे. त्याच्याकडे तितकासा क्लास वरच्या दर्जाचा आहे, कलात्मकता आहे आणि नैपुण्य देता देखील. पुढचा बॉल यावेळेचा मिस टायमिंग राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1 धाव इथे प्राप्त होईल. एक चिकी सिंगल येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 27-2. आदरणीय संगमजी बोराडे साहेब यांना देखील विनंती करूयात या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. KPL 2024च्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान गुणगौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अमोल 7 धावा खर्च केल्यात केवळ. यावेळेला मिस टायमिंग राहिला. उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. टीपला एक सहज साधा सोपा झेल. खेळाडू विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी मिस टायमिंग राहिला आणि फ्री होम डिलिव्हरी क्षेत्ररक्षकाच्या हाती. खेळाडू बाद झालाय. तो 27-3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय सौरभ बाबरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. याही खेळाडूकडे तितकीशी काबिलियत आहे, कॅपॅसिटी आहे आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करू शकतो. 3 विकेट्स घेतल्यात, 7 धावा खर्च केल्या. पहिला विकेट आपण पाहतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतला पहिल्या षटकाच्या दरम्यान. अमोलचा हा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला, आणखीन एक चांगला झेल टिपण्यात आला आणि हा 3रा विकेट अमोल चव्हाणच्या माध्यमातून. मिस टायमिंग राहिला आणि कल्पेश जाधव बाद झाला, जिथे लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपण्यात आला. कौतुकास्पद कामगिरी tenniscricket.in ची देखील राहिली आहे आणि म्हणूनच की काय तितकासा चांगला भर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती चांगल्या रीतीने भर देणारी tenniscricket.in आज देखील आपल्यासोबत कामकाज करत असताना 10 वर्ष या वेबसाईटला पूर्ण झाल्यात. परंतु 7व्या पर्वामध्ये देखील KPLच्या ते आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज
अतुल लोंगले. हा बॉल ऑन साइडला आडवा बाटने केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली चेंडूने दस्तक ठोकलाय. अजयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तो धावसंख्येवरती जिथे खेळतोय 7 वरती संघाची धावसंख्या 4 ने बधारते. 31-3 31 रन्स ऑन दी बोर्ड. 3 खेळाडू बाद झाले. धावांची लयलूट या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का? चौथं षटक. अतुलचा हा बॉल ऑन साइडला एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजय बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. 31-4 रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतेजी बाबरे यांचाही आवाज ऐकतोय आणि त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. माझे एक जवळचे निकटवर्तीय मित्र आणि उत्कृष्ट समालोचक. सध्याच्या घडीला या टेनिस विश्वामध्ये त्यांचं समालोचन फार कमी ऐकायला मिळतं. निखिलजी बाबर यांची मला आठवण झाली. पुढचा बॉल खोलात टाकलेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर निश्चित मिळेल. ऑफ ड्राईव्ह केला. जीसी हाफ बॉल होता ज्याच्यावरती एकेरी धाव प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकाने पुढे. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32-4 संघ अडचणीमध्ये आहे. संघाला इथून बाहेर काढावा लागेल. जहां मॅटर बडे होते वहां सौरभ बाबरे खडे होते. संघाला जर विजयाच्या समीप किंबहुना एका सुस्थितीमध्ये घेऊन जायचं आहे ना तर धावा आवश्यक आहेत. पुढचा बॉल. अतुलचा हा चेंडू इथे ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षकानेही देखील आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. प्रकाश पारदीचं कौतुक करायला हवं. या क्षेत्ररक्षकाचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. त्याचे आर्म स्ट्रॉंग आहेत. अचूकरित्या तो फेकी करतो. मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामधून त्याचा ऑन दी स्टंप येणारा थ्रो हा देखील कौतुकास्पद आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 33-4. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मोठी मासी जायला. खेळाडू होतोय इथे बाद. सौरभ बाबरे बाद. कार 3 बॉल 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिले जाणार आहे 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय माननीय सन्माननीय प्रसादजी तुर्वे साहेब यांच्या माध्यमातून इथे खेळाडू बाद झालाय. तो एक गोलंदाजाला संधी असू शकते. धावफलकावरती येते 33-5. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतोय. अमित तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 33 आहेत. संघ अडचणीमध्ये. धावा इथे महाग झाल्यात. काही दिवसांपूर्वी टोमॅटो महाग झाले होते तशा. खोलात टाकला. यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल आलाय. अतुलचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं आणि तिथे त्याने धावा खर्च केला. ते केवळ 6 एक विकेट मिळवली. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला 33-5. जिंकलेत अधिराज 11 संघाने. 2 सामने जिंकलेत. निश्चितच फिल्डिंग करणाऱ्या टीमने. चला फास्ट खेळा. श्रीलेवन बादशाह जास्तीचा वेळ घेऊ नका. लगेचच फास्ट खेळा. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीम जानजे ब्रदर्स विरोधात दोस्ती ग्रुप. टॉस करण्यासाठी त्वरित या. टॉस करण्यासाठी या. जानजे ब्रदर्स विरोधात दोस्ती ग्रुप. लास्ट मॅच आजच्या रात्रीतील.
संगम बोराडे आम्ही आपलं लक्ष वेधू. प्रीत भोईर आपली प्रतीक्षेत आहेत उजव्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. 33-5 मैच में खूब काय बाकी है. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे कारण शेवटच्या षटकाचा खेळ येणं शेष. ज्या गोलंदाजाने या आधीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक मॅच मध्ये दुसरं षटक हातावलं होतं ना त्याला पाचारण करण्यात आलं डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून. मैदानाच्या आतमध्ये बंटी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 3 बॉल 3 षटकार, 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आदरणीय प्रसादजी तुर्वे साहेब यांच्या माध्यमातून हा बॉल आलाय तो निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल आलाय. बंटी चांगल्या धाटेनीची गोलंदाजी करतो. उंची छोटी आहे परंतु कीर्ती तितकीशी मोठी आहे. या खेळाडूची हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. धाव मात्र इथे एक चिकी सिंगल अर्जित करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल कारण या सामन्यामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत आणि संघातील प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेत ते गोलंदाज, हवी राहिलेत. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होईल आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये संघाला दिलाय. कोसळली फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग इथे लडखडतीये. धीरज 11 या टीमची 6 खेळाडू, अधिराज 11 या टीमची 6 खेळाडू बाद झाले. 34-6 अधिराज 11. सूरजी गुरव साहेब यांच्या मालकीची टीम. मिस टायमिंग राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेल निसटला. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु तिसरी देखील मिळेल का? काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? आणखीन एक खेळाडू होईल इथे बाद. शेष आहे 7 खेळाडू बाद झाले. 36-7 आहे. नवीन बॅटर हरेश कराळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 22 जानेवारी फार नजदीक येतोय हा दिवस. किंबहुना अगदी एक मोठी जय्यत तयारी होत असताना पाहायला मिळाले आणि एक गीत मधुर स्वरूपामधून येत असताना पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुढचा बॉल घेऊन बंटी. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज होता, डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव निश्चितच मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 धावा धावफलकावरती आहेत. 37-7 धावा इथे महाग झाल्या, किंबहुना धावा आल्याच नाहीत. जिथे मोठे फटके खेळण्याचा मोह फलंदाजांना आवरता आला नाही आणि किंबहुना तितकीशी घाई अंगलठी आली. प्रत्येक विकेट मिळत गेल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू अधिकचे बाद झाले. पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन विकेट आले. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त चेंडू. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जाऊन पोहोचते 38-7. 38 रन्स ऑन दी बोर्ड. रन रेटचाही तितकासा विचार करावा लागणार आहे कारण जास्तीच्या धावा जो संघ बनवेल त्या संघावरती तितकीशी पुढे जाण्याची क्षमता हे चांगली राहणार आहे. मिस टायमिंग राहिलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. माइंड त्याने सांगितलंय, झेल त्याच्या हातून निसटलाय. धाव इथे मिळत असताना पाहायला मिळाले. एक दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र करण्यात आलेला नाही आहे. सिंगलवरती समाधानी आहेत दोन्ही बॅटर्स. एक धाव मिळेल. धावफलकावरती येते 39-40चं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अधिराज 11.
मध्ये 39 बनलाय, 40चं लक्ष आहे आणि या 40 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार, या साऱ्या बाबींचा उलगडा काही क्षणामध्ये होईल. क्रिकेटच्या कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने प्राप्त असणारी स्पर्धा माननीय श्री महेंद्रजी सदाशिव थोरवे साहेब यांच्या नावाने येणारं हे आयोजन आमदार कर्जत खालापूर विधानसभा आमदार महेंद्र तोरवे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा कर्जत क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. टॉस इथे करण्यात येईल. राजेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. चला झांजे ब्रदर्स टीमचे कॅप्टन आणि संघ मालक प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे यांना विनंती की आपण मंचावरती या. नरेंद्र गोमारे यांचं देखील इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. अक्षयजी चव्हाण साहेबांच्या शुभास्ते इथे नाणेफेकीचं कौल होईल. लास्ट मॅच फार महत्त्वाची आहे. शेवटच्या चेंडूवरती राजेंद्र भोईरने विजय मिळवला. इतक्या सहजासहजी तो लीग स्टेजच्या मॅचेस सोडणार नाहीत. मी विनंती करतोय सन्माननीय आमचे पाहुणे अक्षयजी चव्हाण साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. जिथे दोन्ही कॅप्टन मात्र जोडले गेलेत. झांजे ब्रदर्स विरोधात दोस्ती ग्रुप. हा सामना दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचा आहे. तसं पाहायला गेलं तर अधिराज 11 जिंकला तर सोपं काम होईल ते निश्चितच झांजे ब्रदर्स टीमसाठी. त्यांना मग 3 जिंकणं फार महत्त्वाचं ठरेल. जर का इथे हा सामना गमावला अधिराज 11ने तर 3 जिंकतील ते निश्चितच फिल्डिंग करणारी टीम अधिराज, त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम श्री 11 बादशाह आणि मग नेक्स्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा झांजे ब्रदर्स ऑन असेल. राजा विचार हाच करतोय की नक्कीच आपण हा सामना अधिराज जिंकणं फार गरजेचं आहे. टॉस जिंकला राजेंद्रने आणि त्याने निर्णय एकत्रित संघ खेळाडू एकत्रित येतील आणि मग निर्णय पोहोचवतील. लवकरात लवकर निर्णय आपण पोहोचवा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले आणि आपण ऐकूया पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये. खरं तर त्यांनी आम्हाला हा आजचा दिवस या KPL साठी दिला, त्याबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जयजी भोसले सर, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, या आपण ऐकूया त्यांना सेकंड इनिंगमध्ये. धन्यवाद समीरजी सोमणे सर. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ, कारण या उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करायचा. माफक धावसंख्येचं लक्ष जिथे 39 बनलाय, 40चं लक्ष ठेवण्यात आलं. या मॅचच्या दरम्यान आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी, चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. कर्जत प्रीमियर लीग 2024 क्रिकेटची अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन जपणारी स्पर्धा 7व्या पर्वामध्ये क्रिकेटचं दैदिप्यमान असं आयोजन आणि कालच्या दिवशीची गर्दी किंबहुना शेवटच्या दिवसातील गर्दी निश्चितच चांगल्या दर्जाची पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांनी भरघोर आणि भरपूर असं प्रेम या स्पर्धेला दिलं आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर अमोल या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये धावांची लयलूट केली. धावा कमी दिल्या, ते बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना धावांची लयलूट केली आणि आज संपूर्णतः दिवस हा त्याच्या नावे राहिला आहे असंच म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स त्याचा झाला आहे. त्याच्या साथीला नागेश पवार मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल आघाडीला. तर पहिलं षटक हरेश कराळे, गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना हरेश कराळे पहिला बॉल राईट मोर द विकेटने सज्ज होत असताना अमोल चव्हाणच्या विरोधात खुलवा टप्प्याचा बॉल भन्नाट वेगाने, पहिला चेंडू सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. हा झेल होता की काही पाहावं लागेल. फुलरलेनचा बॉल ड्रिफ्ट झाला होता, वेगाने टाकला, अगदी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. एकंदरीत पाहिलं ना तर तिन्ही खेळाडू आहेत, जिथे फलंदाजी करणारा अमोल चव्हाण आणि गोलंदाजी करणारा हरेश कराळे हे एकाच विभागामधून येतात. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आपण अद्याप पाहिलेल्या आहेत. त्या पूर्वार्धामध्ये 39-40चा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल खोला टाकलाय, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः हरेशचं चांगले क्षेत्ररक्षण होत आहे.
धावा रोखतोय देखील, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. एक प्री प्लॅन त्याने मात्र केलाय. रणनीतीबद्ध गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळालाय. स्टॅटिक लेंथ आणि लाईन वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्याचा आहे या फलंदाजाच्या विरोधामध्ये. अर्थात अनेक वर्षाचा दांडगा अनुभव हरेशकडे आहे जरूर, परंतु त्याला फलंदाजाच्या संपूर्ण आता खानाखुना, कमकुवत दुवे, ताकदवान दुवे याचा चांगल्या रीतीने त्याने अभ्यास केलाय आणि अभ्यास करूनच तो चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. कारण गोलंदाजी करत असताना ना एखाद्या गोलंदाजाला या गोष्टींची जाणीव असायला हवी. फलंदाजाचे ताकदवान दुवे, कमकुवत दुवे त्याचा अभ्यास करून गोलंदाजी करायला हवी आणि त्याच्यानुसार आपण गोलंदाजी करत असताना एक सापळेही त्या रीतीने रचायला लागतात आणि ते इथे रचलेत हरेशने. जिथे यावेळेला स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय नागेश पवारला आणि हरेश करणारे गोलंदाजी करतोय. दोन्ही एकाच टीम मधून खेळत असताना अनेक वेळेला पाहतो आपण. हा बॉल मिस टायमिंग राहिला. लीडिंग एज घेतली आहे पॉइंटला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. खेळाडू क्रमांक पहिला नागेश पवार बाद. गोलंदाज हरेश कराळ्याने इथे जोडी फोडली आहे. तो उद्याने काय करतो मला ठाऊक नाही, परंतु यदा कदाचित वकील झाला असता तर डिवोर्स स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहता आलं असतं. मजेची बाब बाजूला सारी आहे. त्याने जोडी फोडली, विकेट मिळवली आहे. धावफलकावरती एक धाव आहे. खेळाडू बाद झालाय तो एक. अभि देवगरे आपल्यापासून रजा घेत असताना संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. अर्थात तो एक वेगळाच आनंद असतो आणि संघाचा आत्मविश्वास देखील दुगिनीत होतो. मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती एक. पुढचा बॉल हरेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल आपण आलोय, आपण आल्याची जाणीव करून दिली आहे आणि सांगितले नाही चालणार रणबंदी. भूषणच्या बाटमधून षटकार. मोर्गेचा हा स्ट्रोक आपण एन्जॉय करतोय, परंतु त्याआधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. प्रेक्षक वर्ग आवर्जून मी तुमचं सर्वांचं लक्ष वेधेन आणि खेळाडूंचं देखील. घरी जाताना जो काही फाटक आहे ना, तो इथे एक माहिती आली अशी, सावरोली गावचा जो साबरगावचा जो फाटक आहे तो बंद आहे. कृपया तिकडून जाण्याचं टाळा. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या 7. खेळाडू बाद झालाय तो एक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हरेश. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या एक खेळाडू बाद झाला. नेल्सन आकडा ऑन बोर्ड आहे. एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. आदरणीय प्रसादजी तुर्वे साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 विकेट 3 बॉल 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 11. कौतुकास्पद कामगिरी जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांची होत असताना जय साऊंड यांचंही कौतुक करायला हवं. शेखरजी बासई यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीचे संगीतांची मैफिल आली आहे. कारण महाराष्ट्रभरना 3 गोष्टींची चर्चा जास्तीची आहे. त्यापैकी एक गीत आलं आणि अगदी त्याच वेळेला 2 गोष्टी, अर्थात एक बैलगाडा शर्यत आणि क्रिकेटची स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 11. खेळाडू बाद झाला एक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. संकेत बाबरेला आपण पाहतोय. हा बॉल जिथे मात्र फुलर लेनचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. ऑन साइडला स्टिअर केलाय अमोल चव्हाण. शांत स्वभावाने तो या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. त्याने संयम राखलाय किंबहुना त्याच्याकडे जी काय धीरोदार्तता आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं त्याला ठाऊक आहे की आपण व्यथित वेळ जास्तीचा खेळपट्टीवरती करणं हे संघाच्या हिताचं राहणार आहे. एका बाजूला विकेट्स गेली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर जोखीम घेतली तर संकटाला आपण सामोरे जाऊ किंबहुना संघाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ. धावफलकावरती आहे त्या 12.
येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 23 बॉलमध्ये 28 हव्यात. हा बॉल मिस टायमिंग राहिला. बॅटची लिडिंग एज. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. आणखीन एक खेळाडू बाद. तुर्वे साहेब यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले हे पारितोषिक 3 बॉल 3 विकेट मिळवेल का. चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाले आहे. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करेन मी. काय सेलिब्रेशन होतं हरेश काळायला आपण पाहिलं शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. त्याची देहबोली आक्रमक आहे आणि स्वाभाविक आहे, कारण तो एक जलद गतीचा गोलंदाज आहे. जलद गतीच्या गोलंदाजाची देहबोली नेहमीच आक्रमकता असते त्याच्याकडे धारण केलेली. परंतु टी नटराजन असा एक गोलंदाज होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तमिळनाडूला बिलॉंग करतो, सध्या क्रिकेटपासून दूर आहे, त्याला एक इंजरी झाली आहे. त्याची देहबोली आहे ना एक स्मित हास्य द्यायचा केवळ. अशा रीतीचे खेळाडू फार कमी असतात की जलद गतीचे गोलंदाज परंतु त्यांची देहबोली अगदी शांत स्वभावाची. मोहम्मद शमी त्या रीतीचा आहे. अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं परवाच्या दिवशी त्याला. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 12. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर सूरज कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ऑन अ स्ट्राईक. हा बॉल वेगाने टाकला. उसळी जास्त प्राप्त झाली आहे. पंचांनी पाहिलं हेतू पुरस्सर काही गोष्टी. हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, लिगल डिलिव्हरी, बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही, ह्या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर सांगितलं की ही लेग बाईज आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षडक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय सूरज कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 13 रन्स. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. किंबहुना एकंदरीत आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावा जिथे या षटकामध्ये आल्या त्या केवळ 2. थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ खर्ची पाडू नका, याकडेही आपण लक्ष वेधूया तितकंच, कारण आणखीन एक सामना खेळवणं बाकी आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच या सामन्यानंतर खेळवली जाणार आहे. क्रिकेटमध्ये आलेले हे बदल जे काही आपण पाहतोय. एक काळ होता ना की क्रिकेटमध्ये ज्या वेळेला पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे शशीजी साटम सरांना आपण ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायचो ना ते ओपनिंगला यायचे, षटकार ठोकायचे. परंतु त्या काळी काही खेळाडू असायचे ज्यांच्या बॅटला ग्रिप्स असायच्या, ज्यांची बॅट्स ही ब्रँडेड असायच्या. प्रेसीची बॅट घेऊन या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं होतं, तेही प्लेन असायच्या. हा बॉलवर फुलटोज आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं परंतु झेल निसटला. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. हे प्रोअप्स आपण अनेक वेळेला ऐकलंय, परंतु इथे झेल निसटलाय. जीवदान प्राप्त होत आहे. एका घणाघाती बॅटिंग करणारा बॅटरचं जीवदान त्याला प्राप्त होत असताना अमोल चव्हाण मनोहरजी घोडेसाहेब यांच्या माध्यमातून संकेत बाबरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅच प्राइज असेल. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळण्यात आला. 1 धाव निश्चितच मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड, जिथे 40चा पाठलाग करायचा आहे. हा बॉल हाफ ट्रॅकर आहे. पुल केलाय. ऑन साइडला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार.
त्याला जीवदानही हानिकारक राहतात, त्याचं प्रत्यय प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. अमोल चव्हाणच्या बॅटमधून हा षटकार आला, त्याला जीवदान मिळालं. षटकाराला संघाची धावसंख्या 6 ने वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. पुढच्या मॅच मध्ये राजेंद्रजी भोईर यांचे सुपुत्र खेळत असताना पाहायला मिळतील, कारण 14 प्लेयर खेळणं गरजेचं आहे या लिस्ट मध्ये. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 21 आहेत. येणारे बॉल आहेत ते अर्थातच 18 बॉलचा खेळ शेष आहे, 19ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. तिसरे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरीश कराळेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या रीतीची कामकाज त्याने केले होते, विकेट मिळवली, परंतु तदनंतर षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालाय त्याच्या बॅटमधून, अर्थात त्याच्या विरोधामधून. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 22 पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल हरेशचा हा चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना जाऊन पोचते 23 धावा धावफलकावरती आहेत. मोठे स्ट्रोक देखील आले, धावांची लयलूट झाली, झेल निसटला आणि तदनंतर आपण जिथे पाहिलं ना की धावा या षटकामध्ये रोखल्याही जात असताना पाहायला मिळाल्यात. उतार चढाव या मॅचने पाहिलेत. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा जिथे 23 असताना 40चा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सूरज कोंडिलकर चांगल्या रीतीने स्ट्रोक प्ले करत असतो, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत, परंतु या मॅचमध्ये त्याने संयम ठेवला, बॅट शांत ठेवली आहे. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने, त्याचा आविर्भाव जणू काही वेगळा पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान. संयमाने खेळत असताना धावफलकावरती एकाने धावफलक पुढे सरकत आहे, जाऊन पोचतोय 24 या धावसंख्येवरती. 2 खेळाडू बाद झालेत. स्ट्राईक एंडवरती अमोल चव्हाणला आपण पाहतोय, मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला निश्चितच मिळालेले आहेत. आता जोखीम पत्करणार, ऑन साइडला चेंडूला पाठवलाय, हवाई सफर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वरती नॉट आउट खेळतो अमोल, त्याला झेल निसटला, जीवदान मिळालं आणि जीवदान हानिकारक किती असतात. अर्थात बॅटिंग करणारी टीम श्री11 अर्थात बादशाह वॉरियर्स ही टीम जर या मॅच मध्ये जिंकली ना तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचंही टेन्शन तितकीच वाढेल. अधिराज 11, हा बॉल डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, साइड स्क्रीनच्या अगदी समोर, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. किती असतात. ग्लेन मॅक्सवेलला जीवदान मिळालं विश्वचषकामध्ये आणि अफगाणिस्तानला परतीचा प्रवास करावा लागला. जीवदान ज्या अधिकचे हानिकारक आपण पाहिलेत
ज्या ज्या मॅचमध्ये जीवदान मिळालेत ना त्या वेळेला चांगला खेळ झाला. मॅच फिनिश केली, मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार आलाय. आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल 2000 रुपयाचा कॅश प्राइज बॅटर अमोल चव्हाणला. 3 बॉल 3 षटकार. आपण पाहूयात ज्या रीतीने खेळले आहेत. हा चेंडू डाऊन टू ग्राउंड षटकार आला होता. अमोल चव्हाणच्या बॅटमधून 10 बॉल 28 धावांची वादळी खेळ केली आणि काय सेलिब्रेशन केलं त्याने. एक पात्री अभिनय केला या मॅचच्या दरम्यान. 3 षटकामध्ये हा सामना इथे संपवला. 40चा करायचा होता पाठलाग. जिंकली आहे ती श्री11 बादशाह वॉरियर्स ही टीम. 3 बॉल 3 षटकार आलेत. आता या ग्रुपमध्ये खरी मजा आहे, कारण 3 सामने जिंकलेत अधिराज 11ने. 3 सामने जिंकलेत ते निश्चितच श्री11 बादशाह संघाने. आणि आता पुढचा सामना ज्या